students, today in Kingdom Plantae, we are going to see the next division, Pteridophyta. So today we are going to see the characteristics, Pteridophyta. Pteridophyta, it is now it comes on the land. So that is the true land plants. And these are the vascular category under the Cryptogama. Cryptogamy. Cryptogamy, this is the lower category of the plants that we have seen. So kingdom Plantae, then subkingdom Cryptogamy and division Pteridophyta. So this is the inside this Cryptogamy, Thallophyta before we have seen, then Bryophyta, and now on the basis of evolutionary line, that is next third division is a Pteridophyta. So here you can see P is silent. So you pronounce Pteridophyta. So these Pteridophyta काय आहे? Vascular आहेत. Vascularचं meaning आपण घेतलं होतं की xylem and phloem. Because now complete differentiation इथे जे आहे root, stem and leaf. Complete differentiation आपण इथे बघू शकतो या प्लांट्स मध्ये. आता बॉडी कशी झालेली आहे? सिम्पल टू कॉम्प्लेक्स. अँड दॅट्स वाय आपण काय म्हणू झायलेम अँड फ्लोएमची इथे आवश्यकता आहे, कंडक्टिंग टिश्यूची आवश्यकता आहे आणि म्हणून या प्लांट्सला आपण म्हणणार व्हास्क्युलर. तर लोअर कॅटेगरीमध्ये क्रिप्टोगॅमीमध्ये व्हास्क्युलॅरिटीची सुरुवात झालेली आहे. टेरिडोफायटा, दीज आर द ट्रू लँड प्लांट्स. लँड प्लांट्ससाठी आपण हॅबिटॅट टेरेस्ट्रियल, आपण टेरेस्ट्रियल शब्द वापरतो. सो ॲक्वॅटिक, देन ॲम्फिबियस. Thallophyta, they were aquatic, then Bryophyta, that is the amphibious category, and now Pteridophyta kashi ahe? Terrestrial, living on the land. So habitat, the place where it found. Pteridophytes grow in moist and shady places. Landवर जरी आले तरी still त्यांना water it needs, water ची आवश्यकता आहे, त्यामुळे they grow in moist and shady places. For example, ferns. Hostel. Some are aquatic. Azolla marsilia. हे aquatic आहे, त्यातले काही aquatic पण आहे. They are found in all, not only the true land plants, but they are found in all habitat. यातले काही टेरिडोफाइट्स आहेत जे aquatic पण आहे, त्याला आपण म्हणतो Azolla marsilia is the example. Xerophytic, it means that is in the dry condition. ओके, झिरोफायटिक मीन्स ड्राय कंडिशन, डेझर्ट कंडिशन आपण जी म्हणतो त्या कंडिशन मध्ये सुद्धा हे टेरिडोफाइट्स आहे. फॉर एक्झाम्पल इक्विसिटम, तर काही स्पीसीज दिलेले. इक्विसिटम इज अ कॅटेगरी जी झिरोफायटिक आहे. अँड इपीफायटिक, इपी मीन्स अबाव, फायटा प्लांट, दुसऱ्या प्लांट्सवर पण हे करणारे इपीफायटिक. दॅट इज द एक्झाम्पल इज लायकोपोडियम. सो यू केम टू नो टेरिडोफाइट्स कसे आहेत. They first means completely plants live now on the land. So they are terrestrial in habitat still, but they are showing also many habitat like aquatic habitat, xerophytic, landवर सुद्धा ड्राय कंडिशन मध्ये पण काही स्पीसीज आपण पाहतोय, इपीफायटिक पण आहे. ओके, so this is called as the habitat. Now plant body. These are the simple feature you can describe now. Plant body kashi आहे? Simply differentiated into root, stem and leaves. Then primary root, it is short leaf and is soon replaced by the adventitious roots. Roots मध्ये पण प्रकार आता आहे, जसे adventitious roots आपण म्हणतो आणि taproot म्हणतो. taproot system, taproot म्हणजे जे अतिशय खोलवर गेलेले असतात. त्यामुळे आता हा पण एक इव्होल्युशनरी भाग आहे की एक पार्ट मध्ये सुद्धा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅन आपल्या ॲनिमल्स मध्ये कसं आपण पाहतो हार्ट किडनी कशा पद्धतीने स्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झालेली आहे इन द इव्होल्युशनरी लाईन, तसंच प्लांट्स मध्ये सुद्धा आहे. पहिले हे रूट्स कसे आहेत? ॲडव्हान्टेशियस रूट्स आहे. नंतरचे येणारे जे रूट्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल अँजिओस्पर्म आहे फ्लावरिंग प्लांट, त्यामधले रूट्स कसे आहेत? तर टॅप रूट आहे, जे अतिशय खोलवर गेलेले आहे, मजबूत जे आहेत आपण म्हणतो. तर हे जे ॲडव्हान्टेशियस रूट्स आहेत किंवा हे फायब्रस रूट्स आहेत, हे इझिली टेकआउट होऊ शकतात, हे काढू शकतो आपण इझिली हे प्लांट. त्यामुळे याला आपण म्हणतो ॲडव्हान्टेशियस रूट्स. मग ॲडव्हान्टेशियस रूट्स कडून जशी कॉम्प्लेक्सिटी पुढे डेव्हलप झालेली आहे प्लांट्स मध्ये, तर रूट मध्ये पण आपण बघितलं की ॲडव्हान्टेशियस रूट हा प्रकार प्रिमिटिव्ह, त्याच्यानंतरचा नेक्स्ट ॲडव्हान्स प्रकार आहे टॅप रूट सिस्टीम.
तर याच्यामध्ये टेरिडोफायटा काय आपण नुकतीच बॉडी कम्प्लिटली डिफरन्शिएट होते रूट स्टेम अँड लीव्स मध्ये. सो प्रायमरी रूट कसं आहे शॉर्ट लिव्ह अँड सून रिप्लेस बाय ऍडव्हान्टिशियस रूट सिस्टीम आपण म्हणू शकतो. स्टेम मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. स्टेम एरियल म्हणजे बरेच याचं तुम्ही बघा स्टेम असं वर असतं जमिनीच्या म्हणजे अजून वर किंवा अंडरग्राउंड. काही स्टेम अंडरग्राउंड गेलेलं आहे जमिनीमध्ये म्हणून त्याच्यामध्ये म्हणतो आपण याच्यामध्ये व्हरायटीज आहेत ज्या स्टेम मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. नेक्स्ट दॅट इज लीव्स. आता लीव्स जे आहे these group contain plants with pinnate म्हणजे feather like leaves. Okay, these group contain plant with pinnate feather like leaves or leaves may be scaly, for example equisetum. अशा स्केली लीव्स असतात छोट्या छोट्या. सिंपल अँड ससाईल. ससाईल म्हणजे विदाउट स्टॉक, त्याला देठ नसते त्या लीव्सला, त्याला आपण म्हणतो ससाईल. सिंपल टाईपच्या सिंपल आणि कॉम्प्लेक्स म्हणतात. कॉम्प्लेक्स मध्ये ते प्रकार पुढे आपण बघणार आहोत. जसं रोजचं लीफ जे असते ते कॉम्प्लेक्स लीफ. सिंपल आणि कॉम्प्लेक्स त्याचे भरपूर टाइप्स आहेत. त्याच्या व्हेन्सवर डिपेंड करते. तर लीव्स मध्ये पण वेगवेगळे प्रकार तुम्ही पाहिले असेल की जसं आपण म्हटलं की लीव्स मध्ये काही याच्यात पॅरलल व्हेनेशन असतात, काही याच्यात रेटिक्युलेट असतात, काही त्या व्हेन्स कशा पद्धतीने त्या सगळ्या याच्यानुसार सुद्धा लीफ मध्ये सुद्धा आपण व्हेरिएशन्स बघू शकतो. तर या ग्रुपमध्ये आपण पाहतो आहे की ही जी टेरिडोफायटा आहे दिस कंटेन द पिन्नेट विथ स्पिरल लाईक लीव्स. लीव्स मे बी स्केली, अशा छोट्या छोट्या स्केल सारख्या लीव्स असतात. फॉर एक्झाम्पल इक्विसिटम. सिंपल अँड ससाईल म्हणजे काही याला देठ असते तर काही याला नसते. ससाईल विदाउट स्टॉक म्हणजे देठ नसलेले. फॉर एक्झाम्पल लायकोपोडियम आहे. देन स्मॉल मायक्रोफिल, स्मॉल लीव्स असतात, काही काही याला छोट्या छोट्या लीव्स असतात, काही याला मोठ्या पण लीव्स असतात. म्हणजे अशा छोटे लीव्स असतात आणि मोठे लीव्स. तर स्मॉल लीव्स असेल तर मायक्रोफिल असं म्हटलं जातं. मायक्रो मीन्स स्मॉल. सिलॅजिनेला जी कॅटेगरी आहे त्या सिलॅजिनेलामध्ये असे छोटे छोटे पानं असतात. काही की याला टेरिडोफायटा मध्ये तुम्ही बघितलं असेल छोटेसे श्रब सारखे छोटे छोटे काही बरेचसे प्लांट्स पण आहे ज्याला अगदी छोटे छोटे लीव्स असतात. तर हे जे स्मॉल लीव्स वाले जे असतात त्याला म्हणतो मायक्रोफिल. ते एक्झाम्पल आहे सिलॅजिनेला. और लार्ज हे जे स्ट्रक्चर आहे लीव्हचं मॅक्रोफिल आपण त्याला म्हणतो. मोठे मोठे आहेत पानं अँड पिन्नेटली कंपाऊंड आहेत. फॉर एक्झाम्पल नेफ्रोलिथिस पण हे तुम्ही आपण घरी बरेचसे ऑर्नामेंटल पर्पज साठी म्हणून हे प्लांट वापरला जातो. ते याचं स्ट्रक्चर आपण पाहणार आहोत. पिन्नेटली कंपाऊंड तुम्हाला समजेल की काय आहे ते. लीफ बारकाईने तुम्ही बघू शकता. बरेच वेळ आपल्या म्हणजे अवतीभोवती हे प्लांट्स आपण म्हणजे असतं. दॅट इज द लार्ज मॅक्रोफिल अँड पिन्नेटली कंपाऊंड. म्हणजे व्हरायटीज आपण पाहतोय टेरिडोफाइट्स मध्ये. ऑन द बेसिस ऑफ द लीव्स हा जरी फॅक्टर घेतला तर लीव्हच्या बेसिसवर कितीतरी व्हरायटी या टेरिडोफायटा मध्ये आहे हे तुम्हाला इथे लक्षात येते. वी आर सीइंग जस्ट फीचर्स, हे सगळे कॅरेक्टर्स आपण पाहतो आहे की इथे आता रूट स्टेम लीफचं डिफरन्सिएशन तर झालेलंच आहे, पण लीफच्या बेसिसवर कितीतरी व्हरायटीज आपण कॅटेगराईज करतो आहे अंडर द टेरिडोफायटा. की काही याच्या लीव्स पिन्नेट आहे फिलर सारख्या, काही याच्यामध्ये स्केली लीव्स आहेत अगदी छोट्या छोट्या, काही याच्यामध्ये सिंपल आहे ससाईल लीव्स आहे ज्याला देठ नाहीये डायरेक्ट यू कॅन सी दॅट लीव्स विदाउट स्टॉक. लायकोपोडियम एक्झाम्पल दिलेले आहे. आणि काही याच्यामध्ये अशा छोट्या छोट्या लीव्स असतात ज्याला आपण सिलॅजिनेला म्हणणार. तर काही याच्यामध्ये मोठ्या लीव्स आहेत, लार्ज लीव्स आहेत. दॅट इज कॉल्ड एज अ मॅक्रोफिल अँड दॅट इज अ पिन्नेटली कंपाऊंड. ओके, लार्ज लीव्सला आपण म्हणणार मॅक्रो. मॅक्रो मीन्स लार्ज. तर त्याच्यामध्ये हे नेफ्रोलिथिसचे डायग्राम पुढे आहे, टेक्स्टबुक मध्येही आहे, आपण घेतलेली आहे. नेफ्रोलिथिस फर्न मध्ये आपण बघणार आहोत सच टाइप ऑफ द मॅक्रोफिल म्हणजे काय. देन वास्क्युलर, तसे तुमच्या लक्षात आलं असेल मी काय म्हणते. बरेचसे अवतीभोवती आपण अशी छोटे मोठे झाडं बघतो आणि त्याचे छोटे लीव्स मोठे लीव्स. तर मायक्रोफिल मॅक्रोफिल या टर्म्स तुम्हाला आता क्लिअर झाले आहेत. व्हास्क्युलर टिश्यूज आत्ताच एक्सप्लेन केलं मी की इथे व्हास्क्युलर टिश्यूची सुरुवात झालेली आहे. बॉडी दॅट इज अटेन दॅट इज द रूट डिफरन्सिएशन रूट स्टेम अँड लीफ. रूट स्टेम अँड लीफ इथे आता आपण पर्टिक्युलरली बघतोय. त्यामुळे बॉडी ही अजून तेवढ्या प्रमाणावर म्हणजे ट्री लेव्हलला नाही आहे इन केस ऑफ द टेरिडोफायटा. म्हणजे तेवढी कॉम्प्लेक्स अजून फॉर्मेशन झालेलं नाहीये. आणि त्यामुळे याच्यामध्ये हे जे झायलेम आणि फ्लोएम आपण कंडक्टिंग टिश्यू म्हणतो
तर झायलेम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रकिड्स. याचा अर्थ काय, झायलेमचे 4 कंपोनेंट्स असतात, पण 4 कंपोनेंट्स मध्ये आपण काय म्हटलंय, झायलेम कन्सिस्ट ऑफ ओनली ट्रकिड्स. ओके, अँड फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सीव सेल्स. फ्लोएमचे 4 कंपोनेंट्स असतात आणि झायलेमचे 4 कंपोनेंट्स असतात. तर ट्रकिड, व्हेसल्स, त्याच्यानंतर झायलेम पेरेन्कायमा, झायलेम फायबर, तर असे त्याचे जे 4 कंपोनेंट आहे हे पुढे तुम्ही प्लांट टिश्यू मध्ये आपण शिकणार आहोत. झायलेम अँड फ्लोएम दीज आर द कॉम्प्लेक्स टिश्यू. आणि मग या कॉम्प्लेक्स टिश्यूचं स्ट्रक्चर काय आहे हे पुढे शिकणार आहोत. आता त्याची आवश्यकता नाहीये, आता जाणून घेणं गरजेचं आहे की झायलेम ही कॉम्प्लेक्स टिश्यू आहे, त्यामध्ये 4 कंपोनंट येतात, पण इथे आता झायलेम फॉर्मेशनला सुरुवात झालेली आहे, फक्त ट्रकिड्स त्याच्यामध्ये आहे. अँड फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ओनली सीव सेल्स. इतर कंपोनंटची गरज नाहीये, कारण की हे जे प्लांट स्ट्रक्चर आहे ते तेवढं हायर लेवल अजून फॉर्म झालेलं नाहीये. त्यामुळे दिस इज द टेरिडोफाइट्स. याच्यामध्ये आता जस्ट रूट सेल अँड रूट दॅट इज द स्टेम अँड लीफचं डिफरन्सिएशन झालेलं आहे, त्यामुळे याची सुरुवात झालेली आहे व्हास्क्युलर टिश्यूजची. आणि हे व्हास्क्युलर टिश्यू नेक्स्ट कॅटेगरीमध्ये अजून चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेले असतील. त्यानंतर सेकंडरी ग्रोथ. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन टेरिडोफाइट्स ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन द टेरिडोफाइट ड्यू टू ॲब्सेन्स ऑफ द कॅम्बियम. कॅम्बियम म्हणजे पण पर्टिक्युलर जे टिश्यूज आहेत, ओके, हे आपण पुढे याच्यामध्ये परत घेणार आहोत. सध्या हे कॅरेक्टर्स लक्षात घ्यायचं आहे, हे डिटेलमध्ये शिकायचं आहे की कशा पद्धतीने सेकंडरी ग्रोथ होतो. तुम्हाला माहिती आहे की हायर ट्रीज तुम्हाला कट केल्यानंतर पुन्हा पुन्हा स्प्रेड होत जातात, पुन्हा त्यांची ग्रोथ होतात, त्याच्या ब्रांचेस आपण कट करतो अँड इट अटेन्स द सेकंड ग्रोथ स्टेज. तर याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ ही अब्सेंट आहे, कारण की कॅम्बियम प्रेझेंट नाहीये. दॅट पर्टिक्युलर म्हणजे जो हे आहे त्या टिश्यूज अब्सेंट असल्यामुळे. तर हा जो पार्ट आहे आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत. फक्त इथे लक्षात घ्यायचं आहे, ते नेक्स्ट कॅटेगरी अल्टरनेशन ऑफ जनरेशन. टेरिडोफाइट शो हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन in which sporophyte is diploid, dominant, autotrophic and independent. तिकडे आपण पाहिलं होतं ब्रायोफायटामध्ये ते डिपेंडंट आहे हे एकमेकांवर, पण इथे काय आहे, स्पोरोफाइट ही डिप्लॉइड आहे. गॅमेटोफाइट is haploid, multicellular and generally autotrophic and short-lived. त्यामुळे स्पोरोफाइट डिपेंड नाहीये गॅमेटोफाइट वर. इट कॅन टेक्स इट्स ओन फूड. ऑटोट्रॉपिक आहे, नॉट डिपेंडिंग ओके ऑन द गॅमेटोफाइट. स्पोरोफाइट इज डिप्लॉइड आहे, डॉमिनंट आहे अँड ऑटोट्रॉपिक आहे. इथे स्पोरोफाइट डॉमिनंट आहे. अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलं आपण गॅमेटोफाइट इज डॉमिनंट इन केस ऑफ द ब्रायोफायटा. हे लक्षात घ्यायचं, हा महत्वाचा पॉइंट आहे की तिकडे गॅमेटोफाइट डॉमिनंट आहे आणि इथे स्पोरोफाइट हे डॉमिनंट आहे, ऑटोट्रॉपिक आहे आणि इंडिपेंडंट आहे. तर गॅमेटोफाइट हॅप्लॉइड, मल्टीसेल्युलर अँड इट इज ऑल्सो ऑटोट्रॉपिक, दोन्ही एकमेकांवर डिपेंड नाही. त्याच्यामध्ये अगोदरच्या डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसेल, फिलेरियाची डायग्राम आपण पाहिली होती ब्रायोफायटामध्ये. तर दोन्ही कसे आहे, एकमेकांवर डिपेंड आहे. इथे दोन्ही एकमेकांवर डिपेंड नाही. So these are the features of the Pteridophyta. So this is the diagram you can see. आता आपण पाहिलं हे जे पिनेटली कंपाऊंड, हे जे स्ट्रक्चर आहे हे नेफ्रोलिथिस फर्न्स आहे. हे फर्न आपण बरेच वेळा बघत असतो. दिस इज द ऑर्नामेंटल प्लांट. हे आपण आपल्या घरी बरेच वेळा लावतो किंवा खूप ठिकाणी तुम्हाला हे अशा प्रकारचं प्लांट दिसेल की ज्याच्यामध्ये अशा लीव्ज आहेत. या लीव्ज कशा आहेत, लॉंग आहेत, लार्ज आहे, म्हणून याला आपण म्हणतो मॅक्रोफिल. या मॅक्रोफिल म्हणून आपण म्हटले गेलेले आहे. एक्झाम्पल नेफ्रोलिथिस, मायक्रोफिल आणि मॅक्रोफिल. तर मॅक्रोफिलचं हे तुम्हाला दिसते स्ट्रक्चर. दिस इज कॉल्ड एज द मॅक्रोफिल अँड दिस इज सच टाइप ऑफ पिनेटली कंपाऊंड. या पद्धतीने त्याची अरेंजमेंट असते. लीफची हे बघा इथे हे पण आहे, ही बॅक साइड आहे त्याची, याची या लीफची बॅक साइड आहे. याच्यावर या पद्धतीने स्पोरोफाइट आणि गॅमेटोफाइट आपण दोन वर्ड्स वापरतो की अल्टरनेशन ऑफ जनरेशन. हा पॉइंट आपण अगोदरच्या याच्यामध्ये पण घेतला होता. अगोदर अल्टरनेशन ऑफ जनरेशन एक्सप्लेन केलं होतं मी तुम्हाला की कसं पद्धतीने होतो. स्पोरोफिटिक जनरेशन अल्टरनेट्स विथ गॅमेटोफिटिक जनरेशन. स्पोरोफिटिक जनरेशन इथे कशी आहे, डिप्लॉइड आहे. ओके, गॅमेटोफॅटिक जनरेशन हॅप्लॉइड आहे. हॅप्लॉइड कंडिशन केव्हा होते, मिओसिस झालं तर.
फर्दर जेव्हा मिओसिस होते त्यावेळेला हॅप्लॉइड कंडिशन्स तयार होत असते. ओके, देन आता इथे आपण पाहतोय स्पोरोफिटिक. आता अल्टरनेशन ऑफ जनरेशन हा अगोदरचा पॉईंट आपण पाहिला की लास्ट पॉइंट जो आहे 9, दॅट इज द अल्टरनेशन ऑफ जनरेशन. स्पोरोफाइट अल्टरनेट्स विथ गॅमेटोफाइट, हे जे चालू राहतं. तर स्पोअर पासून गॅमेटोफाइट पुन्हा फॉर्म होते. गॅमेटोफाइट मध्ये, गॅमेटोफाइट नावातच मी तुम्हाला म्हटलंय की जेव्हा मॅच्युअर्ड मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन्स फॉर्म होतात त्यावेळेला रिप्रोडक्शन होऊन मेल अँड फिमेल सेल्स पासून रिप्रोडक्शन होऊन झायगोट तयार होते आणि झायगोट पासून पुन्हा नेक्स्ट प्लांट स्पोरोफाइट. स्पोरोफाइट जे स्पोअर्स फॉर्म करतात त्या स्पोअर्सचं जर्मिनेशन होते आणि पुन्हा गॅमेटोफाइट तयार होतो. तर या पद्धतीने स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट या पद्धतीने अल्टरनेशन ऑफ जनरेशन हे प्लांट्स मध्ये चालू राहत असते. तर त्याला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. येत्या लक्षात स्पोअर पासून पुन्हा प्लांट्स रिप्रोड्यूस होतात ही त्या एक स्टेज. त्यानंतर गॅमेटोफाइट मध्ये जेव्हा गॅमिट्स मॅच्युअर्ड होतात, रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स फॉर्म होतात, गॅमिट्स मॅच्युअर्ड झाल्यानंतर ज्या मेल आणि फिमेल सेलचं फ्युजन होऊन झायगोट होते, ती सेकंड स्टेज. तर अशा पद्धतीने अल्टरनेट होत असतात. नेक्स्ट इंडिव्हिज्युअल रिप्रोड्यूस होतं, नेक्स्ट प्लांट रिप्रोड्यूस होतं. तर या पद्धतीने अल्टरनेशन ऑफ जनरेशन आपण पाहतो प्लांट्स मध्ये. आपण अगोदर बघितलेले आहे स्पोरोफायटिक अँड गॅमेटोफाइट. इथे याच्यामध्ये टेरिडोफायटामध्ये स्पोरोफाइट इज अ डॉमिनंट स्टेज आणि तिकडे आपण पाहिलं की गॅमेटोफाइट इज अ डॉमिनंट स्टेज इन केस ऑफ ब्रायोफायटा. हे काही पॉइंट्स लक्षात घेणं गरजेचं आहे. आता हे जे आपण फीचर्स मध्ये लीफ मध्ये हे स्ट्रक्चर पाहिलं तर याला आपण म्हणणार मॅक्रोफिल. तर हे मॅक्रोफिल मध्ये आता कशा पद्धतीने स्पोर्स प्रेझेंट असतात, स्पोर्स कुठे प्रेझेंट असतात, प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत. प्रत्येक ज्या स्पीसीज आहे त्यामध्ये भरपूर वेगवेगळे स्ट्रक्चर आपल्याला फाइंड आउट होईल. तर याच्यामध्ये नेफ्रोलिपिस मध्ये याची जर बॅक साइड पाहिली तर हे असं स्ट्रक्चर दिसते. या स्ट्रक्चरला म्हटलं गेलेलं आहे स्पोरॅन्जियम. ऍक्च्युअली हे जे स्पोरॅन्जियम तुम्हाला माहिती आहे की स्पोर्स कुठे प्रेझेंट असतात तर बॅग लाईक स्ट्रक्चर ज्याला आपण म्हणतो स्पोरॅन्जिया. जसं तुम्ही फंगस मध्ये पाहिलेलं आहे, जसं वर बॉल लाईक स्ट्रक्चर किंवा बॅग लाईक स्ट्रक्चर, त्याच्या आतमध्ये स्पोर्स असतात. फिलामेंटस स्ट्रक्चर आठवत असेल तर म्युकर, दॅट इज द ब्रेड वरची जी फंगस आहे त्याचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवत आहे तर त्याला आपण म्हणतो स्पोरॅन्जियम. स्पोरॅन्जियम शब्द तुम्हाला क्लिअर आहे. स्पोरॅन्जियमच्या आतमध्ये काय असतात, स्पोर्स. मग आता जे स्पोरॅन्जियम एकत्रित येऊन जो ग्रुप तयार होतो त्याला म्हटलं सोराय. तर अजून इथे टर्मिनॉलॉजी वेगळी वापरलेली की सोराय. स्पोरॅन्जियम एकत्रित येऊन अजून जे स्ट्रक्चर असतं थोडं हे असं त्याला म्हटलं गेलेलं आहे सोराय. इथे या नेफ्रोलिपिस मध्ये आपण त्याला म्हणत असतो. तर सोरायच्या आतमध्ये आहे स्पोरॅन्जियम, स्पोरॅन्जियमच्या आतमध्ये आहे स्पोअर्स आणि हे स्पोअर्स रिप्रोड्यूस होणार अँड अगेन नेक्स्ट प्लांट इट गिव्स. तर या पद्धतीने रिप्रोडक्शन ही होत असते. तर हे स्पोरोफिटिक प्लांट आहे. याच्यामध्ये या पद्धतीने याच्या बॅक साइडला हे जे असे तुम्हाला ब्लॅक ब्लॅक स्पॉट दिसेल, हळूहळू ते मॅच्युअर्ड झाल्यानंतर या पद्धतीचं स्ट्रक्चर दिसेल. हे जे प्लांट्स आहे याला तुम्ही बारकाईने बघू शकता. सच टाइप ऑफ these many these pteridophytes, these are used as many for medicinal. त्याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स पुढे आहे की मेडिसिनल युजेस म्हणून पण यूज केले जातात बरेचसे टेरिडोफाइट्स. आता सो मेनी स्पीसीज आहे आपण पाहिल्या टेरिडोफाइटच्या अंडर पण. तर हे जे टेरिडोफाइट्स आहे हे आपण बरेच ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून पण यूज केला जातो. दिस इज वन ऑफ द कॅटेगरी. तर बरेच ठिकाणी ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून आपण यूज केला जातो. असे कितीतरी प्लांट्स आहेत टेरिडोफाइट्स मध्ये ज्याला आपण गार्डन प्लांट्स म्हणून, ते ऑर्नामेंटल प्लांट्स म्हणून याचा यूज केला जातो. आणि या पद्धतीने त्याच्यामध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ते आपण सगळे फीचर्स जे आहे टेरिडोफाइटाचे ते आपण बघितलेले आहे. बाकी मेकॅनिझम हे प्लांट्स मध्ये त्याच पद्धतीने आहे. रिप्रोडक्शन मध्ये आता या काही टर्म्स आपण बघितल्या की स्पोरोफाइट, गॅमेटोफाइट आणि स्पोअर्स. तर स्पोरोफाइट हे जे आहे, स्पोरोफाइट काय म्हणतो, सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवते आणि गॅमेटोफाइट हे सेक्शुअल रिप्रोडक्शन दाखवत असते. आताच तुम्हाला सांगितलं मी स्पोरोफाइट काय आहे, गॅमेटोफाइट काय आहे. इथे टेरिडोफाइटामध्ये स्पोरोफाइट इज अ डॉमिनंट वन. Sporophyte shows a sexual reproduction and produces spore by the meiosis from which gametophyte develops. Sporophyte मध्ये हे आता जे आपण पाहिलं याच्यामध्ये हे जे स्पोर्स आहे हे स्पोर्स जर्मिनेट होतात आणि याच्यापासून पुन्हा जे प्लांट तयार होते दॅट वी consider as the next one, that is the gametophyte. Sporophyte shows asexual reproduction. Asexual reproduction म्हणजे स्पोर्सचं जर्मिनेशन आणि
देन बाय मिओसिस फ्रॉम विच गॅमेटोफाइट डेव्हलप. मग गॅमेटोफाइट जेव्हा मॅच्युअर्ड होतं, हे जे प्लांट्स आहेत ते कसं आहे, हॅप्लॉइड आहे. ओके, कारण मिओसिस इथे झालेले आहे स्पोर्सनी, तर मग हे काय झालेलं आहे, हॅप्लॉइड आहे, रिसेसिव्ह आहे, बट इनडिपेंडंट अँड रिप्रोड्यूस सेक्शुअली. हे इंडिपेंडंट आहे, याच्या एकमेकांवर डिपेंड नाही. सो रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड प्रॉडक्ट ऑफ दिस इज द झायगोट. मेल अँड फिमेल सेल एकत्र आल्यानंतर झायगोट प्रोड्यूस होतो, जे की डिप्लॉइड. झायगोट पासून पुढे, झायगोट हे डिप्लॉइड कंडिशन आहे, कारण की मेल सेल फिमेल सेल एकत्रित आल्यानंतर जी झायगोट कंडिशन असते, अर्थात ती कशी असेल, डिप्लॉइड असेल. एक मेल गॅमेट हॅप्लॉइड, दुसरा फिमेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, दोघांचं फ्युजन झालंय, तर डिप्लॉइड झायगोट तयार झालाय. त्यामुळे झायगोट पासून जे प्लांट तयार होईल ते कसं असणार आहे, अर्थात डिप्लॉइड स्पोरोफाइट. त्यामुळे स्पोरोफाइट इथे कसं आहे, सो दिस इज द डिप्लॉइड स्पोरोफाइट. The gametophyte, it gives the sporophyte. Sporophyte, it gives the gametophyte. Sporophyte, spore germination नी गॅमेटोफाइट फॉर्म करणार, तर गॅमेटोफाइट मेल अँड फिमेल सेक्सच्या गॅमेटच्या फ्युजननी झायगोट तयार होऊन स्पोरोफाइट फॉर्म करणार. So these are and spores. These spore are the simple cells. These are the heterospores. याच्यामध्ये पण टेरिडोफाइटामध्ये सुद्धा व्हरायटीज बघितलेली आहे. त्यामुळे these plants are heterosporous म्हणून म्हटलं गेलेले आहे. स्पोर्स जे आहे ते सगळे सारखे नाही. जसं फॉर एक्झाम्पल फंगसमध्ये आपण एक कॅटेगरी पाहिली की म्यूकर, जसं एक्झाम्पल मी दिलं, तर त्याच्या आतमध्ये सगळे स्पोर्स कसे असणार, सेम. इथे व्हरायटीज आपण पाहतोय टेरिडोफाइटामध्ये. त्यामुळे दीज प्लांट्स आर हेटेरोस्पोरस. डिफरंट टाइप्स ऑफ द स्पोर्स आर प्रोड्यूस. काही स्पोर कसे आहे, स्मॉल, तर काही लार्ज आहे. स्मॉल म्हणजे मायक्रोस्पोर्स आणि लार्ज मीन्स मेगास्पोर्स. मेनी आर होमोस्पोरस. होमो मीन्स, इथे होमो आपण पाहतोय की होमोस्पोरस मीन्स प्रोड्युसिंग ओनली वन टाइप ऑफ द स्पोर. सो दीज स्पोर्स आर प्रोड्यूस इनसाइड द स्पेशल मल्टी सेल्युलर स्ट्रक्चर असणार आहे. जसं आता आपण दाखवलं तुम्हाला स्पोरेंजिया. स्पोरेंजिया ग्रुप टुगेदर, दॅट इज कॉल्ड एज द सोराय म्हणून अजून टर्म आहे. सो दिस इज द स्पोरेंजियाच्या अंडर हे जे स्पोअर्स प्रेझेंट असतात, आणि या पद्धतीने स्पोअर्स जर्मिनेट, gives rise to gametophyte. Gametophyte मधल्या मेल अँड फिमेल सेल्स comes together, fuse and form the zygote and gives the sporophyte. त्यामुळे स्पोरोफिटिक रिप्रोडक्शन या पद्धतीने चालते. स्पोरोफिटिक जनरेशन अल्टरनेट्स विथ गॅमेटोफिटिक जनरेशन. महत्वाचा पॉइंट लक्षात ठेवण्यासारखा अजून हा आहे की इट इज द स्पोर्स आहे, पण स्पोर्स कसे आहेत, तर हेटेरोस्पोर्स आहे, डिफरंट टाइप्स ऑफ द स्पोर्स आहे. काही स्मॉल आहे, काही लार्ज आहे. लीफ मध्ये पण आपण जसं पाहिलं की काही स्मॉल लीव्ज आहेत, काही लार्ज लीव्ज आहेत. तर स्मॉल लीव्ह जे आहेत की नाही, काही ठिकाणी त्याही एकत्रित येऊन एक कोन सारखं स्ट्रक्चर फॉर्म करतात. पुढे जिम्नोस्पर्म मध्ये पण आपण पाहणार आहोत. तर हे जे आहे, दीज आर द फीचर्स ऑफ द टेरिडोफाइट. तर टेरिडोफाइटचे हे महत्वाचे फीचर्स लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आपण काय लक्षात घेतलेलं आहे की टेरिडोफाइटामध्ये टेरिडोफाइट्स कसे आहेत, दीज आर द फर्स्ट ट्रू लँड प्लांट्स. एकदा रिव्हाइज करणं गरजेचं आहे, कारण हे इम्पॉर्टंट आहे. या दृष्टिकोनातून याच्यावर बरेचसे काही क्वेश्चन्स विचारले जातात. तर हे स्पोर्स पण याच्या बाबतीत पण लक्षात ठेवायचे आहे. हेट्रोस्पोरस, होमोस्पोरस व्हरायटी काय आहे, हेट्रोस्पोरस व्हरायटी काय आहे, हे सगळं माहिती असणं गरजेचं आहे. याच बेसिसवर पुढे जे आपण प्लांट्स पाहतो, अँजिओस्पर्म मध्ये पण सीड मध्ये पण व्हरायटी आपण पाहतो. तर ही सगळी सुरुवात आहे. ते इथून इव्हॉल्युशनरी लाईन जे आपण पाहतो आहे, पुढे पुढे अजून आणखीन ऍडव्हान्स फीचर्स आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे स्पोर्स आहे, तर नेक्स्ट कॅटेगरी जी आहे तिथे सीड फॉर्मेशन झालेलं आहे. आता आपण स्पोरच्या द्वारे रिप्रोडक्शन पाहतो. नेक्स्ट कॅटेगरीमध्ये आपण पाहणार आहोत पुढच्या जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म हे जे आहे ते सीडच्या बेसिसवर क्लासिफाय झालेले आहे, ऑन द बेसिस ऑफ सीड. सो हे इव्हॉल्युशन वन बाय वन एक ऍडव्हान्स, हे जे चेंजेस होत होत पुढे काही ऍडव्हान्स फीचर्स डेव्हलप झालेले आहे. अँड लास्ट कॅटेगरी अँजिओस्पर्म आहे. पण दिस इज द मोस्ट, म्हणजे तो बराचसा मोठा भाग आहे अँजिओस्पर्म. पण अँजिओस्पर्मिक जो डिव्हिजन आहे, डिव्हिजन अँजिओस्पर्मी, इट इज डिलीटेड फ्रॉम युअर सिलेबस. तो महत्वपूर्ण आहे. बरेच वेळा तुम्ही थोडं अगोदर शिकलेला आहे. अँजिओस्पर्म मीन्स टोटली फ्लावरिंग प्लांट, ज्याच्यामध्ये मोनोकॉट आणि डायकॉट डिफरन्सिएशन आपण ऑन द बेसिस ऑफ सीड करतो. थोडासा पार्ट मी अगोदरच तुम्हाला ट्री चार्ट मध्ये एक्सप्लेन केलेला आहे. अँजिओस्पर्म काय आहे, मोनोकॉट डायकॉट काय आहे, एक सीड वरून आपण पूर्ण प्लांटचे फीचर्स कशा पद्धतीने डिस्क्राईब करू शकतो, किंवा जर तुमच्या समोर मोनोकॉट किंवा डायकॉट सीड आहे तर ते प्लांट कसं असेल हे सुद्धा इव्हन तुम्ही पूर्ण टोटली
सांगू शकता त्याच्या लीफच्या आपला. आता हे जे फीचर्स आपण पाहतोय प्लांट्समध्ये तर अतिशय सोपं आहे लक्षात ठेवायला, कारण की प्लांट बॉडीचे पार्ट्सच काय आहे, रूट, स्टेम, लीफ, फ्लावर. तर रूट, स्टेम, लीफ, फ्लावर यामध्ये आपण इझिली डिस्क्राईब करू शकतो. तर प्रत्येक ठिकाणी इथेही आपण टेस्ट पाहिलेले आहे अँजिओस्पर्म मध्ये, पण सीड जर आपल्या डोळ्यासमोर असेल, मोनोकॉट आहे वेदर और इट मे बी डायकॉट, त्या एका सीड वरून आपण पूर्ण प्लांट कशा पद्धतीने असू शकतं याचा एक पूर्ण अंदाजा घेऊ शकतो. त्याचे फीचर्स आपण मांडू शकतो. इफ इट इज गिव्हन द सीड, तुम्हाला डिफरन्स न विचारता प्रॅक्टिकल ऍक्टिव्हिटी मध्ये जरी म्हटलं की हा दीज आर द मोनोकॉट सीड्स अँड दीज आर द डायकॉट सीड्स, नाव टेल द फीचर्स ऑफ द प्लांट, यू कॅन इझिली राईट. पण तो पार्ट जो आहे अँजिओस्पर्मी प्लांट जो आहे तो आपल्या सिलेबस मधून कट केला गेलेला आहे. त्यामुळे अप टू जिम्नोस्पर्म आपण घेणार आहोत. तर नेक्स्ट आपला जो असणार आहे अर्थात जिम्नोस्पर्म, जो नेक्स्ट कॅटेगरी आपण घेणार आहोत अँड द लास्ट कॅटेगरी दॅट इज द जिम्नोस्पर्म. ते इथे जे आहे हेच फीचर्स आहे प्रत्येक वेळेला प्लांट्स मध्ये, पण लोअर प्लांट क्रिप्टोगॅमी पासून तर हायर प्लांट फॅनरोगॅमी नेक्स्ट कॅटेगरी आहे. तर फॅनरोगॅमी मध्ये मी काय म्हटलंय, फक्त जिम्नोस्पर्म्स इन्क्लूड केलेले आहे, अँजिओस्पर्मला डिलीट केल्या गेलेलं आहे. हे स्पेशली लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जिम्नोस्पर्म हा आपला नेक्स्ट टॉपिक असणार आहे. तर त्याच्यामध्ये सीड फॉर्मेशन आहे आणि अगोदर जे आहेत आता याच्यामध्ये आपण स्पोअरच्या बेसिसवर कशा पद्धतीने स्पोरोफिटिक जनरेशन आणि गॅमिटोफिटिक जनरेशन ही अल्टरनेट होत असते अँड लाईफ सायकल कंटिन्यूज होते, त्याला आपण म्हणतो अल्टरनेशन ऑफ जनरेशन. सो इन शॉर्ट यू रिमेंबर द पॉइंट्स दॅट इज वी हॅव सीन दिस इज द ट्रू प्लांट. सगळ्यात पहिले महत्वाची लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की बॉडी इज नॉट थॅलॉइड. ओके, तर इथे बॉडी इज कम्प्लिटली डिफरन्सिएशन आपण पाहतो, बॉडी डिफरन्सिएशन रूट, स्टेम अँड लीफ. आता रूट, स्टेम अँड लीफलाच लिंक करायचा पुढचा पॉइंट व्हॅस्क्युलरिटी. दिस इज द ट्रू लँड, दिस इज द टेरेस्ट्रियल. आपण हॅबिटेट पण पाहिले की सगळ्या प्लेसेसला आपण हे टेरिडोफाईट प्लांट बघू शकतो. त्यानंतर दुसरा महत्वाचा पॉइंट आहे की बॉडी डिफरन्सिएशन, बॉडी डिफरन्सिएशनलाच लिंक करायचं आहे नेक्स्ट पॉइंट, दॅट इज बॉडी डिफरन्सिएशन झाल्यामुळेच तिथे व्हॅस्क्युलर टिश्यू फॉर्म झालेले आहे, झालेम अँड फ्लोएम. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये लीफचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रेम कसं आहे, अंडरग्राऊंड आहे, दॅट इज म्हणजे कशा पद्धतीचं स्ट्रेम आहे. ओके, त्यासाठी पण पर्टिक्युलर टर्म्स यूज केल्या जातं, जसं इथे स्ट्रेमला पर्टिक्युलर अजून टर्म यूज केल्या जातं. जास्त डिटेल पॉइंट्स आपण याच्यामध्ये जेवढे इन्क्लूड केले आहेत तेवढे घेतलेले आहे. स्ट्रेमला सुद्धा टेरिडोफायटामध्ये रायझोम शब्द वापरले गेलेले आहे. तर जसं रायझॉइड आपण रूट साठी वापरतो, इथे स्ट्रेमसाठी रायझोम वापरलं जातं. अंडरग्राऊंड स्ट्रेम आपण याच्यामध्ये पाहतो टेरिडोफाइट्स मध्ये. लीफचं जे स्ट्रक्चर आहे, काही स्केली लिव्ज आहेत, काही पिनेटली लार्ज साईजच्या लिव्ज आता आपण पाहिलं तशा आहे, काही स्मॉल लिव्ज आहेत. आणि देर आर सो मेनी व्हरायटीज. सिलॅजिनेला, लायकोपोडियम, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द टेरिडोफाइट. रिप्रोडक्शन आपण पाहिलं आत्ताच की कशा पद्धतीने होते. तर रिप्रोडक्शन मध्ये स्पोरोफिटिक जनरेशन अल्टरनेट्स विथ गॅमेटोफिटिक जनरेशन, याला आपण म्हटलं गेलेलं आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन. So these are all the points. Spores are not of the same type, different types of the spores आहे. हे एक इव्हॉल्युशनरी लाईन देते की पुढे नेक्स्ट सीड जे आपण म्हणतोय की मोनोकॉट, डायकॉट या ज्या व्हरायटी ऑफ सीड्स पुढे आपण पाहणार आहोत. तर दिस इज द इथून एक हे आपल्याला अंदाज येतोय की इथून कशा पद्धतीने पुढे इव्हॉल्युशन हे होत असते. स्पोर्स आर हेट्रोस्पोरस. तर याच्यामध्ये म्हणजे हा क्वेश्चन विचारले, इन विच कॅटेगरी वी फाउंड द हेटेरोस्पोरस spores, heterospores. Okay, so different types of the spores we found in Pteridophyta. तर and examples we have seen Selaginella, then Lycopodium, so many example, and Nephrolipis हे कॉमन एक्झाम्पल आहे लक्षात ठेवायला. सो दिस इज ऑल अबाउट द टेरिडोफाइट्स. आणि आता लास्ट एक जो नेक्स्ट डिव्हिजन म्हणू आपण, आणि नेक्स्ट सब किंगडमच्या फॅनरोगॅमीच्या अंडर येणारा नेक्स्ट डिव्हिजन जो जिम्नोस्पर्मी आहे, त्यातलं व्हेरी वेल नोन एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहे सायकस. तर जिम्नोस्पर्मी ही कॅटेगरी आपण नेक्स्ट